जन रज्जब उनकी दया पाई निश्चल ठोर। रज्जब को अजब मिल्या गुरु जा दादू दातार। दुख दरिद्र तब का गया सुख संपत्ति अपार। रज्जबन नारी सकल चकवा चकवी जोड़। गुरु बैन बिच रैन में किया दुहू घर पोड़। गुरु दीर्घ गोविंद सु सारे शिष्य सुकाज। रज्जब मका बड़ा पाई पहुँचे बैठी जहाज। कामधेनु गुरु क्या है जो शिष्य निकामी होई। रज्जब मिली रीता रया मंद भागी शिष्य जोई। थोडक्यात अर्थ पाहूत. पहिलं वाक्य काय? मार भली जो सद्गुरु देही फेरी बदल औरे करिलेही. सद्गुरु मारेल. तुम्ही सद्गुरूच्या टप्प्यात जर गेले, अनुभव तुम्हाला घ्यायचे असतील, सद्गुरू काय देतील, कसा असावा, एक भाग झाला. जाणतेने गुरु भजीजे, त्याच्या परीक्षेत उतरलं पाहिजे. जो गोड बोलतो ना, आधीच सांगितलं, तो सद्गुरू नसतो. शिष्य चुका करत असेल, योग्य वेळी सावरल्या जात नसेल, जो कोरडे ओढतो तो गुरु. आणि ते सहन केले पाहिजे. जो ह्या माराला भीत नाही, झेलण्यास तयार होतो, टोले खाल्ले तरी तयार होतो, स्वागत करून सन्मान करतो, रज्जब म्हणतात. असं कुठं मारित असतात का? असं कुठं गुरु असतात काय? फटकन बोलत असतात काय? गोडगोड बोलावं. आपल्याला 15 दिवसात मला हे ऐकायला मिळालं काही काही नवीन साधकांचं. गुरुनी कसं असलं पाहिजे? गोड बोला. मी म्हणालो देखील, ज्या दिवशी मी गोड बोलेल, मला गोड बोलता येतं, मला प्रेमाची व्याख्या माहिती आहे, प्रेमानं बोलणं मला कळतं, मी नाटकातल्या पात्रापेक्षाही जास्त प्रेमाने बोलू शकेल, मला शब्दसंपदा माझजवळ सगळी आहे. पण गोड बोललो ना, त्याच दिवशी गोड बोलेल ज्यावेळेस तुम्ही निकामी दिसताल. बाप्पासाहेबाकडे ज्यावेळेस आम्ही जायचो, 12 वेळेस कधीच धड बोलायची नाही, कधीच धड बोलायची नाही. मूर्ख कुठचे, काहीच करत नाहीत, येता कशाला. आमचे बुद्रुककर वकील साहेब, कळंबरकर हे आले ना, त्यांना गोड बोलायचे. काय बुद्रुककर, फार दिवसांनी ग्रंथिका पतन पावली, मला एवढं गोड आम्हाला बोला ना. मनातल्या मनात म्हणायचं, समोर नाही, आमच्याकडे पाहायचे देखील नाही. असं बसले, पाहणं रग्गेल सारखी बसलेत, म्हणले ताठ. असं बसले, कुब्बड काढून बसले. कसं बसावं समजायचं नाही. कशाचा अहंकार आलाय. आणि यांना गोड बोलायचं म्हणलं, काहीच करत नाही, त्यांना गोड बोलतात. आणि शेवटी मौन धारण करायचे. मौन आहे. आणि 1-2 दिवस आम्ही सारखे बसायचो, 4-4 तास आपलं साधना करत, नाही बोलत तर नाही बोलत. आम्ही आपल्या त्यांच्या कॉटच्या तिथे समाधीस्थान तुम्ही पाहिलं, त्यांच्यासमोर बसायचो. मग चिठ्ठी लिहायची, निघून जा, पैसे खर्चून कशाला येता, बसू नका, तुमचाही वेळ घालू नका, माझाही घालू नका, निघून जा. आम्ही आपलं ठेवायचं, बसायचं. आणि मग त्यांनी म्हणायचं कधीतरी, अरे खूप तुम्हाला मारलं, खूप तोडलं, खूप बोललं, खूप परीक्षा घेतल्या, पण तुम्ही टिकले, बाकी पळून गेले. अशा अनेक परीक्षा असतात. अनेक गोष्टीतनं गुरु शिकवत असतो, अनेक गोष्टीतनं मारून शिकवतो, बोलून शिकवतो, उपेक्षा भावाने शिकवतो. मुकुंदराज होते अंबेजोगाईचे, मी म्हटलेलं आहे. मुकुंदराज राजा होते. आणि नाही, मुकुंदराज हे होते, सिद्ध पुरुष होते, त्यांची समाधी आहे. त्या देशाचा राजा अंबेजोगाईचा त्यांना भेटायला गेला आणि घोड्यावर गेला. घोड्यावर गेल्यानंतर म्हणले, महाराज ब्रह्मसाक्षात्कार मला झाला पाहिजे. जे उठलेन कोरडा हातात होता त्याचाच हिसकून घेतला, फड 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 राजाला मारी सुटले.
सारखे कोरडे मारतायत राजाला. सैनिक घाबरले सगळे आणि प्रत्येक कोरड्यासरशी समाधी लागलेली राजाला. कुठल्या माध्यमातून काय सांगतील, लगेच असं बसतील, नारळ तुमच्याकडनं घेतील, दक्षिणा घेतील, कान फुंकतील आणि मग म्हणतील अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. नो. कबीराला कसं झालं, रामानंदांचं सांगेल, पण गुरुचा मार सहन केला पाहिजे. मारतील, तोडतील, बोलतील, काही करतील. अरे 1 महिन्याकरता ज्यावेळेस आम्ही नक्षत्रवाडीवरून आपल्याला आळंदीला गेलो साधनेकरता, मी आणि भाबड दोघंच होतो. भगवतीताईचा नुकताच चंचू प्रवेश झाला होता. राममामा जे तुम्ही सध्या पाहतात त्या राममामाचे वडील होते. संध्याकाळची 6ची वेळ होती आणि बाप्पासाहेब म्हणाले, पाऊस येऊ लागला. बाप्पासाहेब म्हणाले, आता तुम्ही पायी तापकीरवाडीला जा, त्यांच्याशी भेटा, त्यांना भेटून त्यांच्याशी बोला आणि रात्रीतून परत माझ्याकडे परत यायचं. पावसात भिजत, छत्री नाही, टॉर्च फक्त हातात आहे. काठ्याकुट्यातला मार्ग आहे, सडक नव्हती. आणि इतका गारांचा वर्षाव सुरू झाल्यानंतर त्या गारामध्ये आम्ही गेलो दोघंजण. तापकीरवाडी काही किलोमीटर आहे. तिथून परत आलो. आल्यानंतर बाप्पासाहेबाकडे असं उभा राहिलोत. म्हणले, आता साधनेला बसा, शिंक आली नाही पाहिजे, नाही तर तुम्ही लबाड बोलले, साधना केली नाही, योगाग्नी तुमच्याजवळ नाही, सर्दी आणि पडसं जर तुम्हाला झालं तर, आणि तुम्ही लबाड बोलले रात्रभर साधना केल्या म्हणून, असं सिद्ध होईल. माझ्या समोर बसून हे कपडे पिळायचे नाहीत, अंगावर वाळवा. काय कठीण होतं. रडलोत हो आम्ही, रडलोत, खूप रडायचो, कुठून आलोत म्हणून. पण पुन्हा एक आशा होती, नाही परीक्षा आहे, उतरलं पाहिजे. भर उन्हामध्ये पायी चालवलं. काल मी नक्षत्रवाडीला गेलो, औरंगाबादला गेलो. नक्षत्रवाडीला एक वकील होते बरोबर, त्यांचा प्लॉट पाहायला सहज गेलो. चला म्हणलं वेळ होता लग्नाला. नक्षत्रवाडीचं सर्व आठवलं. डोंगर पाहिल्यानंतर मला आत्ता चक्कर आली. त्या डोंगरावर बाप्पासाहेब आमच्याबरोबर यायचे, खाली उभा राहायचे, आम्हाला म्हणायचे चढा, दम लागला तर मी पाहतो तुम्हाला. केवढा मोठा डोंगर. आज पाहिलं, बापरे म्हणलं. मी सगळ्या वकिलांना म्हणलो, ह्या डोंगरावर आम्ही चढत होतो, उतरत होतो. आज छाती दडपते. कसं कसं घेतलंय. मार भली जो सद्गुरु देई, जो ह्या माराला भीत नाही, झेलण्यास राजी होतो, स्वागत करून सन्मान करतो. गुरु त्याला काहीची काही कुठेतरी नेऊन पोचवतात. वाल्याचा वाल्मिकच करतात. फक्त मार सहन करा, बोलणं सहन करा. इंच इंच ते कापतात. मूर्ती घडवायची असते. का मार असतो माहिती आहे का तुम्हाला? एक सुंदर मूर्ती जर तयार करायची असेल तर त्याला छण्या हातोड्यात चालवावे लागतात. दगडाला रागही येत असेल, काय चालवायला हा, पण त्याच्यातनं एक मूर्ती आकाराला येत असते. गुरु याच्याकरता मारतात, तो भाग त्याच्या याच्यातून काढतात. देवत्वाचा आकार माणसाला द्यायचा आहे, त्याच्यामधला राक्षस आहे तो संपवायचा आहे, त्याच्यामधले विकार संपवायचेत, अंतर्बाह्य संपवायचेत. तितके छणी आणि हातोडे चालवतो तो, आणि ते सहन करायचं. आज तुम्ही माझ्याकडे आले नसते, मी नाही सहन केलं असतं. आणि काही बोललो तर तुम्ही सहन केलं नसतं. त्यावेळेस आमच्या कल्पनेतही नव्हतं. कुठून आलो वाटायचं, आपल्या या भानगडीत नसतो पडलो बरं झालं असतं. नंतर पुन्हा वाटायचं नाही, काहीतरी झालं पाहिजे. जाणतेने गुरु भजिजे. असे कुठे गुरु असतात का? गोडगोड बोलाव, गोडगोड बोलणारे, संसारिक तुमच्या मायामोह वाढवणारे,
संसाराच्या वस्तूसाठी प्रोटेक्शन देणारे सद्गुरू नसतात. आणि जे असं देत असतील ते तुम्हाला आध्यात्मिक काहीही देत नाहीत, भोगावं लागेल. मग ते घेऊ नये असं नाही. आपल्याला काय करायचं, देत असेल घेऊन टाकावं, संसारिक का असेना. पण आता त्याचं आता नाही सांगत, पुन्हा कधी सांगू. इंच इंच कापावा लागतो. काहीच योद्धे असतात जे सहन करतात, कमजोर पळून जातात. बाप्पासाहेब पळून गेले की हसायचे, पळाले चटपटे चणे खायला आले होते, जेवायला कोण आलं होतं. हसायचे, पळून गेले, टिकले नाहीत. म्हणून काय म्हटलंय, मार भली जो सद्गुरु देई, फेरी बदल औरे करिले. असं फेरबदल करतात, मूर्ती अशी घडवतात, अरे काहीच्या काही तुम्हाला करून टाकतील, फक्त मार सहन करा. रज्जब सांगतोय, दादू दयालचा शिष्य, कबीरांचे शिष्य दादू दयाल आणि दादू दयालांचे रज्जब. जीव माटी कुठे कुंभार, सद्गुरु की धार विचार. सद्गुरु मारतील, बोलतील, मन पळेल, म्हणेल त्यांच्यासाठी थोडंच आलो होतो मार खायला, गोडगोड ऐकायला आलो होतो, शांतीसाठी आलो होतो, हे काय लागलंय मागे, सुखासाठी आलो होतो, सन्मान मिळावा म्हणून आलो होतो, संपत्ती मिळावी म्हणून आलो होतो, धन वाढावं म्हणून आलो होतो यांच्याकडे. हे काय झटके द्यायलेत आपल्याला. मान कापून द्यायला मी आलेलो नाही असं वाटतं. तुकारामही म्हणतात, त्याच्या खाली नाही बरं का परीक्षा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. नामदेव म्हणतात, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. आपलं देव जावो अथवा राहो, संसारासी दृढ भावो. चरण केव्हाच सोडीन सर्वथा, आण तुझी पंढरीनाथ. आपलं आपण असं चित्रण करू, काही गरज नाही आम्हाला कशाची. पण हे म्हणतात, कुटण्याने मातीचा देह चांगला होऊन अमृत बाहेर निघेल. सहन करा, ते कुटतील ना, तुम्हाला मारतील मुसळ घेऊन, सहन करा, आणि तुमच्यामधनं अमृत बाहेर पडेल. जो माती कुठे कुंभार. अरे कुंभार मातीला तुडवतो, कुटतो, हिंदी भाषेमध्ये कुठ नाही, तुडवतो, पण त्याच्यात एक सुंदर घट आकार आला येतो. पुढे पुढे येईल ते, आहे की नाही. सद्गुरू मारतील, बोलतील, पण त्याच्यातनं अमृत बाहेर निघेल. जडातून चेतन वेगळं करेल तो, त्याच्याकरता कुटावं लागेल तो. अशा वेळेस ध्यान ठेवा, घाबरून जाऊ नका, सामोरे जा, मान लपू नका, तुम्ही लपून जाऊ नका. गुरु पावसांच्या धारा पाडेल, छत्री ताणून धरू नका. बाप्पासाहेब म्हणायचे, हा दिला आशीर्वाद, पण तुम्ही छत्री घेऊन चालले. एकदा मला आठवतं, औरंगाबादला होतो BA ला. बाप्पासाहेबांचं पत्र आलं, 15 दिवस पर्यंत तुम्ही जागेवर नसल्याने आमचं टपाल परत मिळालं. साभार टपाल परत मिळालं. म्हणजे 15 दिवस मी साधना केलीच नाही, म्हणून त्यांनी सोडलेले किरण त्यांच्याकडे परत गेली, म्हणून ते पत्र होतं मला. तुम्ही जागेवर नसल्याने सांधेला बसले नाही असं नाही लिहिलं, 2च वाक्य होते फक्त त्या टपालात. तुम्ही जागेवर न बसल्याने आमचं टपाल आम्हाला परत मिळालं. बापरे म्हणलं. अशा वेळेस ध्यान ठेवा, घाबरून जाऊ नका. गुरु पावसाच्या धारा पाडेल, छत्री ताणून धरू नका. ते म्हणतात, हे मी पावसांचा वर्षाव करायला, पण तुम्ही छत्री घेऊन चाललेत, अंगावर पडूच द्यायला तयार नाही. काय करणार. जो गुरुकडे जाऊन थकतो
म्हणजे संसारात अडकला आहे ते कच्चे मडके. कच्चं मडकं आहे. नामदेवाला देखील त्याची झटका लागला ना. संत सभेमध्ये गोरोबा काका, नामदेव, मुक्ताबाई हे सगळे बसलेले आहेत. नामदेव आहेत, ज्ञानेश्वर आहेत, निवृत्तीनाथ आहेत. आणि नामदेव जरा फुगीर दोडक्यासारखे येऊन बसले होते. अहंकार, जसं आम्ही बाप्पासाहेबाला असं बसलो की म्हणायचं कशाचा अहंकार आलाय, काय रे तुमच्याजवळ, फार अवघड व्हायचं. तर नामदेव असे फुगीरसारखे बसले असतील तर ज्ञानेश्वर म्हणाले, गोरोबा काका जरा थापटी घ्या. ते कुंभार होते ना. आणि पहा बरं याच्यात कच्चं मडकं कोण आहे आपल्या संत सभेत. त्यांनी एकेकाच्या डोक्यावर मारलं, एक एक थापटी. कोणाला काही नाही, पण नामदेवाच्या मारल्याबरोबर रामदेवाला राग आला. हेट म्हणले, इतक्या जोरात मारत असतात का. ते म्हणले हे कच्चं आहे. लगेच ज्ञानेश्वर सगळे म्हणायला लागले कच्चं मडकं हे आपल्याला सापडलं. नामदेवाला राग आला. दाखवतो म्हणले तुम्हाला माझी काय स्टेज. एकेकाला मला कच्चं मडकं म्हणले. अरे प्रत्यक्ष पांडुरंग सगुण दर्शन देऊन माझ्या हातचं जेवतो आणि तुम्ही मला कच्चं मडकं समजता. अरे तुम्हीच कच्चे आहेत. आणि म्हणून नामदेव पुन्हा रावळात गेले, टाहो फोडला. पांडुरंग प्रगट झाले. काय नामदेवा, मला संत सभेत कच्चं मडकं ठरवलं म्हणले, सांगा जरा त्यांना कच्चं कोण आहे. ते म्हणाले, नामदेवा तू कच्चा आहेस. तुम्ही मला प्रत्यक्ष जेवता माझ्या हातनं मी कच्चा आहे. हो रे, कारण एक उरला पाहिजे. हे द्वैत आहे ना, भक्त भगवान हे द्वैत शिल्लक आहे. अरे हो, तुला सद्गुरू केला पाहिजे रे. मी भेटलो म्हणजे सगळं होतं असं नाही. कुठे जाऊ, औंढे नागनाथला जा. विसोबा खेचर आहेत आणि विसोबा खेचरांकडे हा गेला आणि विसोबा खेचर पिंडीवर ते पाय देऊन असे पडलेले होते आणि जखमा होत्या त्याच्यामध्ये पायामध्ये. हे म्हणले, अरे बापरे, एक तर शंकराची पिंड, त्याच्यावर पाय दिलं आणि हे विसोबा खेचर. देवानी पाठवलं, जरा काहीतरी रॉंग ॲड्रेस आहे. पण आता काय करावं. अहो म्हणले, तुम्ही विसोबा खेचर का. हो म्हणले, उपदेश द्या. पांडुरंगाने प्रत्यक्ष पाठवलं तिथेही अरे रवीच होती. ते म्हणले, असं कर, माझ्याने पाय उचल, पिंडीवर पाय ठेवलाय तुम्ही. ते म्हणले, असं कर, उचलून ठेव बाजूला, माझे त्राण नाही रे. त्याने उचलून ठेवला की दुसरी पिंड तयार झाली. दुसरीकडे ठेवला की तिसरी झाली की लगेच लोटांगण घातलं, साष्टांग दंडवत. अहंकार गेला पाहिजे. घातल्याबरोबर मग मात्र त्यांना हे दिलं. त्यानंतर नामदेवांचे अभंग वेगळे आहेत. नामा म्हणे आम्ही चुकलो होतो वर्म, सापडले नाम नाम यासी. आताचं नाम वेगळं सापडलंय. नामा म्हणे नाम गायन निर्विकल्प, येसी आपोआप गिवसीत. प्रभू आता तू मागे लागत असेल, आता मी नाही तुझ्या मागे लागेल. मी नाही रावळात येणार, तू माझ्या मागे येशील. असं मला आता नाम सापडलंय सद्गुरु कृपेने. पण हे कच्चं मडकं राहू नये. भाजून घेतात, ते भाजतात. त्यावेळेस जरा फार हे करावं लागेल, त्याची किंमत वाढते. जे भाजलेले, जे कमी भाजलेले ते टपकतं बरं का आजही. मग त्याला सिमेंट लावतात खालून. सिमेंट कोणाला लागत नाही, जे चांगलं भाजलंय त्याला काहीच लागत नाही, त्याची किंमतही जास्त आहे. लोक चालले म्हणून आलोत. ऐकलं होतं संसार चांगला नाही, पण जाणलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं. जे थांबले ते वासनाग्रस्त आहेत. थांबू नका गुरु मिळाल्यानंतर. आणि तुम्ही थांबले, संसारात अडकले, वासनाग्रस्त झालात, तुम्हाला काही मिळणार नाही. असं रज्जब म्हणतात. बुद्धी, विचार व देह मोकळा सोडा. जो माटी कुठे कुंभार, सद्गुरु की पार विचार. कुठल्या जाईल तुम्ही सहन करा. भाव भीब कुछ और न होई, भाव भिन्न कुछ और न होई, ता तेरे मन मारन जोई. भाव भिन्न कुछ और न होई, ता तेरे मन मारन जोई. तो मारतो तर मार समजू नका,
आणि तो नाराज आहे हेही समजू नका. मला अनेक जण म्हणतात तुम्ही नाराज झाले. एक साधिका मला म्हणाली तुम्ही बोलले मला वाटतं तुम्ही नाराजच झाली. ती परेशान झाली. अरे मी नाराज नाही म्हणलं, मी बोलतोय म्हणजे मी नाराज नाही. तो मारतो तर समजू नका की तो नाराज आहे. नाराजी असंभव आहे. विचार करू नका तुमचा अपमान होतोय, माझा इन्सल्ट होतोय काही न वाटतं. एकांतमध्ये बोला ना, 4 लोकात कशाला. काही साधकांनी मला सांगितलं होतं आजकाल आम्ही याच्याकरता एकच साधक अशी भेटली, याच्याकरता येत नाहीत आम्ही की तुम्ही 4 लोकात आम्हाला बोलले, आम्हाला ते लागलं, धन्य झालं म्हणलं. मी कोणाकडे पाहून तर बोलतच नाही, जे येतंय ते बोलतो, नावं नाही घेणार. असं नाहीये, अपमान होतं समजू नका. बाप्पासाहेब तर भराभर अपमान करायचे आमचे. मूर्ख कुठचे शिवाय तर बोलायचेच नाही, अक्कल पाहिजे. बेवकूफ कुठची त्यांची भाषाच असायची. वाटायचं 4 लोक बसलेत आपल्याला काय बोलायचं, बोला. चार वाक्य लिहायला सांगायचे आणि ते बिलकुल जुळायचे नाही असं लिहितात. भाषण द्यायला उठवायचे, भाषण द्या माझ्यासमोर. नक्षत्रवाळीचे लोक गोळा करून आणायचे लोक रोज, आणि रोज काहीतरी बोला उठवायचे आम्हाला, बोल. एखाद दिवशी चांगलं भाषण द्यायचं, दुसऱ्या दिवशी एखाद्या दिवशी यायचं नाही. काय भाषण देशील लोकांजवळ, येत नाही. पण यांच्यासमोर तत पप काहीतरी व्हायचं, झालं की ते बिघडायचं असं बोलतात. पण कधी कधी म्हणायचे काय गोड बोलतो, मिट्टू आहे हा, मिट्टू आहे. हजारो लोक भुलवी आहे ना, कळून बरं मिट्टू म्हणायचे, मिट्टू आहे, रागू आहे, काय बोलतो. विचार करू नका तुमचा अपमान होतो, तो अपमान होऊ शकत नाही. त्यांचा भाव दुसरा असतो, तुम्हाला मान द्यायचा असतो. एक चित्रकार होता बाप, त्याचं चित्र इतका सुंदर होतं की मुलाला तो शिकवत होता. मुलगाही चित्र काढत होता आणि याचं मुलाचं कमी दामात विकायचं, याचं जास्त दामामध्ये विकायचं, पैशामध्ये. शेवटी हा खूप बोलायचा मुलाला, आणि शेवटी एक वेळ अशी आली की मुलाचं चित्र चांगल्या भावात विकायला लागलं, याचं कमी भावात विकायला लागलं बापाचं. आता वाटलं आता तरी बाप बंद करील टर्टर, तरी बाप बोलायला लागला. तर हा शेवटी म्हणाला सॉरी, आत्तापर्यंत मी ऐकलं, आता ऐकणार नाही. तुम्हाला चांगल्या गोष्टीत दिसत नाही, तुम्ही ईर्ष्या करायला, तुम्ही माझ्या चित्रावर ते जळायलात. म्हणजे बघ, तुला ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी तू संपलास. त्याचं कारण मी असाच संपलो होतो. माझे वडील मला असं बोलत होते, पण मला वाटलं मी परफेक्ट झालो, आणि ज्या दिवशी मी समजलो मी परफेक्ट झालो त्या दिवशी याच्यापेक्षा चांगलं चित्र मी काढू शकलो नाही. मला वाटतं तू माझ्यापेक्षा चांगलं काढतो, पण त्याच्याहीपेक्षा अजून खूप पुढे जायचंय. तू थांबू नकोस, मार सहन कर बोलणाऱ्यांचा, ऐकणाऱ्यांचा, तुला पुढे सरकायचं. असंच असलं पाहिजे. त्यांचा भाव दुसरा असतो, तुम्ही पुढे जावा हा भाव असतो. बाबासाहेब म्हणायचे मी राहणार नाही, पण तुम्ही पाहाल काय निर्माण होईल. मी नाही असणार म्हणे. कुंभार माती मळतो, तुडवतो, भाव अपमान करण्याचा नसतो मातीचा. काय माती म्हणते अपमान करायला माझा, मला तुडवायला नाही, त्यामधून मूर्ती आकार घेणार आहे म्हणून तुडवतोय. मूर्तिकार मूर्ती घडवताना दगडाचा अपमान करीत नाही. दगड फार होते, पण त्याने निवडलं तुम्हाला. खूप दगड होते शिष्य, पण तुम्हाला का निवड केली ईश्वराने, तुम्हाला त्यांच्या पुढे आणून घडवायला बसवलंय. तो मूर्ती घडवणारा मूर्तिकार आहे, छने हातोडे मारील, सहन करा. अपमान समजू नका, तर मारावर ध्यान देऊ नका, भावावर ध्यान द्या. तो मारतोय म्हणून त्याच्यावर ध्यान देऊ नका, त्याच्या भावाकडे पहा. म्हणायचे अरे खूप असे लोक येतील, त्यांच्याशी तुम्हाला भिडायचंय. आणि माझंही तेच दृष्टिकोन आहे. मी देखील सक्सेस सरना म्हणतोय. शेखरने मला विचारलं मार्गदर्शक तयार करा, केले, पण मला सक्सेसर म्हणलं माझ्या पुढे कोणी नाही आज.
आणि येणारा सक्सेसर हा माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे पाहिजे, मागे नाही. काय पाहिजे ते आता नाही सांगत. त्यालाही छनी हातोड्याने मारावं लागणार आहे, खूप मारावं लागणार आहे. आणि जो सण करेल, जो छिलून घेईल, मूर्ती आकाराला येईल. गुरु काय करतो ध्यान देऊ नका. नेहमी विचार करा की त्याची आकांक्षा काय. बाप्पासाहेब रडायचे, अरे विश्व स्वधर्माचं काम आहे रे. 20 वर्ष झालो मी मला समाधी जी घ्यायची मी 20 वर्ष झालं सारखं वाढवतोय म्हणले. मी तुमच्याकरता जगतोय. तुम्ही एकदा ॲक्सेप्ट केलं, तयार झालं की माझं कार्य संपलं. विश्व कार्य म्हणजे पहा कसं असतं ते. म्हणून त्यांची आकांक्षा पहा, झेप पहा. ते काय मारतात हे पाहू नका. पण आपलंही काम हे सगळं विश्व स्वधर्माचं काम आहे. अरे हजारो लोक आले, मला आवडणार नाहीये, त्याचं कारण असं, त्यांना सांभाळणारे किती मोरके तयार आहेत आपल्याजवळ. 4-5 मार्गदर्शनाक शिक्के मारलेत तेही बरोबर नाहीत. 1-2 कसे तरी करतायत, पण त्यांनाही चक्कर येते दिवसभर मार्गदर्शन करताना. 1000 साधक येऊन पडले, काय मार्गदर्शन करणार आहेत? किती साधक लागतील मार्गदर्शक? लोकांसारखं नाहीये. 1,00,000 फौज जमा केली, काही सांगायचं नाही, द्यायचंय नाही, काय करायचंय? श्रवण भक्ती ऐकांचा. इथे अपेक्षेने येणार आहेत लोक. त्यावेळेस काय होईल? माझीच तुम्ही अवस्था पाहिली. एकदा सकाळी 6 पासून मार्गदर्शन करीत होतो, 11 पर्यंत मला चक्कर आली. आणि त्याच दिवशी शेखर आले, मला सांगितले मार्गदर्शक तयार करा, रबर जास्त ताणता कामा नये, तुटून जाईल. हे वाक्य आहेत. किती ताणणार रबराला? तुटून जाईल. मला छान केलं तुम्ही सांगितलं मार्गदर्शक तयार करा, करतो. म्हणले सक्सेसर, म्हणलं आज कोणी तयार नाही. म्हणले पुढे काय? म्हणलं तुम्ही जाणे, माऊली जाणे, बाप्पासाहेब जाणे, मोदीजी महाराज जाणे, तो माझ्याकडे विषय नाही. माझ्याकडे काम करणं विषय. काही बोलले नाही. त्यांची आकांक्षा काय पहा. तसे केले तर अनुकंपा, करुणा, प्रेम घ्याल. बाबासाहेब रडायचे अक्षरशः. संपलं का? बाप्पासाहेब रडायचे. अरे मी किती बोललो रे तुम्हाला, मी किती तुम्हाला हे केलं, पण खरंच तुम्ही टिकले. रडायचे. केव्हा येशील रे सोमानी? बाप्पासाहेब 2 महिन्यांनी येईल. नाराज व्हायचे. त्यांना वाटायचं अखंड आम्ही जवळ असावं. इतके प्रेमळ होते. मारायचं त्यावेळेस मारायचं, पण प्रेम अफाट केलं त्यांनी. हे तितकंच खरं आहे. त्यांची अनुकंपा, करुणा, प्रेम घ्याल. जितकं प्रेम जास्त तितका गुरु कठोर राहील. तुम्हाला प्रेम हवा असेल ना जगाचं आणि त्यांचंही, तर पहिल्यांदा कठोरपणा सहन करावा लागेल. तितका तो कठोर राहील. कसा राहील? जैसा लोहा गडे लुहार, कुटी कुटी करी लेवे सार. जैसा लोहा घडे लुहार, कुटी कुटी करी लेवे सार. शिष्य लोखंडासारखा कठीण असतो, त्याला आगीत जाळावं लागेल. रजब म्हणतोय लोहार काय करतो? कसं घडवतो? अग्नीत टाकतो. कारण शिष्य लोखंडासारखा असतो. लोहार म्हणजे लोहार, हिंदीत लुहार म्हणतात. अग्नीत जाळतो, त्याला अग्नीत जाळावं लागतं. मग तो कठीण जो असतो ना, त्याला आगीत जाळावं लागेल. मग पातळ होईल, तो नरम होईल. कठीण काय हो? अहंकार. आपल्याला मला कोणाचं सहन होत नाही, आणि जे असे म्हणतात त्यालाच कठोर बोलतात गुरु. आपण काही कोणाचं आजपर्यंत ऐकून घेतलं नाही. अरे त्याच्या जीवनात असे प्रसंग आणून ईश्वर उभा करतो की त्यालाच ऐकून घ्यावं लागेल. कारण लोखंड तापवावं लागतं, तर ते पातळ होतं, नरम होतं. कुठून सार काढावं लागेल, कारण काही कडक दगड असतात वगैरे.
ते मात्र होत नाही. दगडं कसे पाहिजेत? नरम पाहिजेत. लोखंडही नरम पाहिजे. काही लोखंड फुटून जातं, ते फेकून द्यायचं, तो पात्र नाही आहे साधा. तो पळाला त्याला पळून लावायचं आणि बाकीच्याला कुटायचं. तो लोहार आहे गुरु आणि तुम्हाला तापवेल. तापून जा. काय काय परीक्षा घेतल्यात, एक एक परीक्षा. गुरु इतका तापवेल, तो ताप सहन करा. उदाहरण देत नाही कारण कॅसेट संपायला लागली. काही उदाहरणांनी सांगावं लागेल किती ताप होता. पण हे ज्यांनी सहन केलं, कबीरांनी सहन केलं, अफाट सहन केलं. प्रत्येकाने सहन केलेले आहे आपल्या जीवनामध्ये. तेव्हाच त्यांना मेवा मिळालेला आहे. आणि काय काय सहन करावं लागेल ते पुढच्या ह्याच्यात सांगेल. पण अहंकार जाण्याकरिता तो तुम्हाला मात्र खूप तापवेल आणि परीक्षा घेईल. कारण सगळ्यात कठीण माणसाचा अहंकार आहे. त्याला आवडतच नाही कोणी आपल्याला बोललेलं. घरातही आपण तसेच वागतो, व्यवहारातही तसेच वागतो, अध्यात्मातही तसेच वागतो. सगळ्यात कठीण असेल तर अहंकार आहे. अहंकार म्हणजे लोखंडासारखं सगळं गाढ आहे. मी 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 करतोय, माझ्यामुळं आहे, माझ्याशिवाय होत नाही, माझ्याशिवाय जमत नाही, मी आहे म्हणून सगळं आहे, मी शिष्य आहे म्हणून सगळं. इथून सुरुवात होते पुष्कळ वेळेस. अहो माझ्यासारखा साधक आहे म्हणून यांच्यासारख्या गुरुचं फावतं. आम्ही जर नसतो तर यांना कोण विचारलं असतं. इथूनही असतात